पाईपलाईन विभागीय विद्याप्रसारक मंडळ टेमघर माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय टेमघर यांच्या वतीने गुढीपाडवाचे औचित्य साधून ग्रंथदिंडी व शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते। मराठी नववर्षाचे स्वागत पाईपलाईन विभागीय विद्याप्रसारक मंडळ टेमघर माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय टेमघर यांच्या वतीने मोठ्या जल्लोषामध्ये साजरा करण्यात आला। संपूर्ण परिसरामध्ये शोभायात्रा काढून मराठी नववर्ष साजरा करण्यात आला। यावेळी पाईपलाईन विभागीय विद्याप्रसारक मंडळ टेमघर माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे विद्यार्थी यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला। यावेळी पाईपलाईन विभागीय विद्याप्रसारक मंडळ टेमघरचे अध्यक्ष प्रेमनाथ नाईक सर यांनी आपले मनोगत देखील व्यक्त केले। सर्वांना आपला मराठी मुळा आणि हिंदू सण गुढीपाडवा आणि नववर्षाच्या सर्वांना मनस्वी शुभेच्छा देतो। या ठिकाणी उपस्थित आपल्या पाईपलाईन विभागीय विद्याप्रसारक मंडळ टेमघर या संस्थेचे सर्व सन्माननीय पदाधिकारी, माझे सर्व सन्माननीय संचालक मंडळ, या माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य, सर्व शिक्षक, सेवानिवृत्त प्राचार्य, विशेष करून या कार्यक्रमासाठी आपल्याला संरक्षण देणारे कुंभारवाडा पोलीस स्टेशनचे कडाळे साहेब आणि बाकी सर्व पोलीस कर्मचारी टीम आणि सर्व विद्यार्थी, या ठिकाणी आमचे जवान मात्र सुद्धा आलेले आहेत, त्यांचंही मनापासून मी स्वागत करतोय। आणि खऱ्या अर्थानं गुढीपाडवा हा सण साजरा करण्यापूर्वी या गुढीपाडव्या संदर्भामध्ये काही आक्षेप घेतले गेलेले आहेत। यांचा संबंध धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांशी जोडलेला आहे। या 9 दिवसापूर्वीपासून वेगवेगळ्या सर्व विद्यार्थ्यांना एक सूचना आहे, सर्व विद्यार्थ्यांनी सूचना 2 मिनिटं, फक्त 2 मिनिटं, वेगवेगळ्या माध्यमांवर या गुढीपाडव्या संदर्भामध्ये वेगवेगळ्या कल्पना या पेरल्या गेलेल्या आहेत। काल अमावस्या होती, छत्रपती संभाजी महाराजांचा कालचा दिवस हा वधाचा होता आणि आजचा दिवस हा आपला गुढीपाडव्याचा आहे। दुर्दैवी घटना घडलेली ती कालच्या दिवशी, त्याचा संबंध कुठेतरी आपल्या या सणाशी जोडला गेला आणि गुढी उभारायची ती कशी उभारायची, या गुढीला जो बांबू आहे हा बांबू आपण प्रेत यात्रा नेण्यासाठी त्या बांबूचा वापर करतो। हा जो कलश आहे हा कलश आपण उपरा ठेवतो, याचा अर्थ ती धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांची काय मुंडकं आहे, म्हणून ते उलट लटकवून असं नाचवलं गेलेलं आहे। कोणी ज्यांनी हे सण साजरा करायला लावले त्यांनी, आणि लिंबाचा आपला कडुलिंब आहे ना, या कडुलिंबाचा पाला पण तिथे आपण बांधतोय, परंतु या सगळ्या एक वस्त्र आपण मांडतो तिथे, त्या सगळ्याचा संबंध हा आपल्या प्रेतयात्रेशी जोडलेला आहे, छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रेतयात्रेशी जोडलेला आहे। तसं काही नाही, या सणाला आध्यात्मिक आणि सांस्कृतिक वारसा आहे आणि ऐतिहासिक वारसा सुद्धा। मी या ठिकाणी सर्व उपस्थितांना सांगू इच्छितो की मला असं वाटतं टीचर्स लोक सगळ्यांना माहिती आहे, गौतमीपुत्र सातकर्णी एक नाव इतिहासामध्ये वाचलं असेल, बरोबर ना सर? गौतमीपुत्र सातकर्णी इसवी सन सुरू झालं आणि 78व्या साली गुढीपाडवा सुरू झालेला आहे। हा ऐतिहासिक आणि विशेष म्हणजे आध्यात्मिक बोलायचं, प्रभू रामचंद्राशी सुद्धा गुढीपाडव्याचा संबंध जोडलेला आहे। प्रभू रामचंद्र आज कालच्या दिवशी अयोध्येत गेले आणि मग त्यांचं स्वागत गुढीपाडवा या गुढ्या उभारून केलं गेलं, तसंही नाहीये। प्रभू रामचंद्र हे दिवाळीच्या सणाला आले होते अयोध्येमध्ये आणि आपण
दिवे लावून त्यांचं स्वागत केलेलं आहे. या ठिकाणी सांगायचं तात्पर्य असं आहे की आध्यात्मिक वारसा देताना असं म्हणतो, बाळकृष्ण जन्मला नंदा घरी, बाळकृष्ण जन्मला नंदा घरी, आनंदल्या नर नारी, आणि गुढ्या तोरणे उभारुनी गाती यशोगाथा, असं एक अभंगामध्ये पण त्यांनी लिहिलेलं आहे. या नामदेवरायांच्या अभंगामध्ये पुस्तक आलेलं आहे. याचा अर्थ असा की आध्यात्मिक वारसा सुद्धा या सणाला आहे. अशा प्रकारे हा गुढीपाडवा आपण साजरा करत असतो. कोणी कितीही सांगितलं तरी दरवर्षी मोठ्या उत्साहात आपण हा सण साजरा करायचा आहे. उपाध्यक्ष साहेब आणि माझं संचालक मंडळ, आपण कोरोना काळामध्ये आपण गावागावांमध्ये गेलो नाही, तर आपली परंपरा अशी होती की आपण टेमघरमध्ये एक वर्षी आपल्या टेमघरपाडा भादोडमध्ये आपण जायचो. पण पुढच्या वर्षी आपण पाटील सर, आमकर सर, पुढील वर्षाचं नियोजन हे आपलं टेमघर गावामध्ये झालं पाहिजे. त्यानंतरचं नियोजन या आपलं टेमघरपाडा भादोडमध्ये झालं पाहिजे. अशा प्रकारचं एक आपण नियोजन करूया. आणि विशेषतः आज रविवार आहे मुलांनो, आज काय आहे? रविवार आहे. आमच्या प्राथमिक विभागाचं नाव घ्यायचं राहिलं मला वाटतं. दोन्ही मुख्याध्यापिका आणि सगळ्या शिक्षिका खरोखर सगळ्या उत्साहाने या उत्साहाच्या वातावरणामध्ये आणि सकाळच्या वातावरणामध्ये आलात. आजचं टेम्परेचर आहे, होणार आहे 41° पर्यंत जाणार आहे. आणि त्याची सुरुवात मला वाटतं आता झाली आहे. म्हणून जास्त वेळ न घेता या ठिकाणी पुनश्च एकदा सर्वांना गुढीपाडव्याच्या आणि नववर्षाच्या शुभेच्छा देतो. आणि पुढे येणारा जो काळ, तुमचे संकल्प जे आहेत नवीन वर्षात, ते संकल्प पूर्ण होत अशी साई चरणी प्रार्थना करतो, पंढरपूर चरणी प्रार्थना करतो आणि थांबतो. धन्यवाद. चौधरी सरांनी जी परंपरा या ठिकाणी केलेली आहे तीच परंपरा मी माझ्या कारकिर्दीमध्ये सुद्धा त्याच्यामध्ये सातत्य ठेवलेलं आहे. आज या ठिकाणी संस्था अध्यक्ष, सर्व संस्था संचालक, तसेच संस्थेचे सर्व पदाधिकारी, शिक्षक वर्ग, सेवानिवृत्त सर्व प्राचार्य, तसेच माजी विद्यार्थी आणि विद्यार्थिनी, आज बराचसा उकाडा या ठिकाणी आहे. पण सगळ्यात पहिल्या अगोदर मी तुम्हाला त्या नववर्षाचं शुभेच्छा देतो की हा नववर्ष सर्वांना आनंदाचं, भरभराटीचं, सुख समाधानाचं जावो अशी मी साईचरणी प्रार्थना करतो. आणि विद्यार्थिनीचं खास करून तुमचं मी या ठिकाणी अभिनंदन करतो की सगळेजण या नववर्षाच्या निमित्तानं या ठिकाणी तुमचे जे चेहरे आहेत हे वर्षभर असेच राहो अशी मी साईचरणी प्रार्थना करतो. आणि माझं 2 शब्द संपवतो. जय.
फोटो सैनिक सगळे छोटे मोठे प्रायमरी ज्युनियर कॉलेज एकदम परत राहील याची काळजी घ्या. आणि वरती जे विद्यार्थी गेले वरती तुम्हाला वरदा कृष्ण कोयना मदरा गोदावरी एक पनाचे वरती पाणी मातीच्या घागरी भीमखडीच्या तटराया 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 भीमखडीच्या तटराया यमुनेचे पाणी बघ जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र माझा हजारचा महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा हजारचा महाराष्ट्र माझा.